कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीनं पॉलिग्राफी चाचणीमध्ये खळबळ उडवून देणारे अनेक खुलासे केले। महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यापूर्वी आरोपीनं त्या रात्री काय काय केलं याचा सगळा घटनाक्रमही या चाचणीतून समोर आलाय। आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जाण्यापूर्वी रस्त्यावर एका महिलेची छेड काढली होती याचीही कबुली आरोपीनं दिली आहे। कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानं देशभरात खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून आरोपीच्या चौकशीतून दररोज नवीन माहिती समोर येते। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली। यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या रात्री आरोपीनं डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या केली त्यापूर्वी त्यानं एका महिलेचीही छेड काढली होती। आरोपी संजय रॉयनं सांगितलं की त्या रात्री मी 2 वेळा रेड लाईट एरियामध्ये गेलो होतो, पण मी शरीर संबंध ठेवले नाही। त्याचबरोबर त्या रात्री मी एका महिलेसोबत छेडछाड केली होती। ती घटना CCTVमध्ये रेकॉर्ड झालेली आहे। आरोपी रॉयनं पॉलिग्राफी टेस्ट चौकशीत असंही सांगितलंय की डॉक्टरची हत्या केली त्या रात्री गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल केला होता, तिला न्यूड फोटो पाठव असंही तो म्हणाला होता। 8 ऑगस्ट रोजी आरोपी संजय रॉय त्याच्या मित्रासोबत आरजी कार मेडिकल रुग्णालयात गेला। उपचार घेत असलेल्या त्याच्या मित्राच्या भावाला बघायला ते दोघं गेले होते। रात्री 11:15 आरोपी संजय रॉय त्याच्या मित्रासोबत रुग्णालयातून बाहेर पडला। त्यानंतर ते दोघे रस्त्यावरच मद्य प्यायले। उत्तर कोलकातामधील सोनगाची रेड लाईट एरियात जाण्याचं त्यांनी ठरवलं। रॉय आणि त्याचा मित्र नंतर दक्षिण कोलकातामधील चेतला रेड लाईट एरियामध्ये गेले। चेतलाला जात असताना त्यांनी रस्त्यात एका महिलेसोबत छेडछाड केली। रेड लाईट एरियात संजय रॉयचा मित्र महिलेसोबत गेला। मित्र महिलेसोबत असताना रॉय बाहेर त्याच्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉलवर बोलत होता। त्यानं तिला न्यूड फोटो पाठवायला सांगितले, तिनेही त्याला तसे फोटो पाठवले। रेड लाईट एरियातून रॉय आणि त्याचा मित्र रात्री आरजीकर रुग्णालयात आले। 4थ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले। सकाळी 4 वाजता प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर ज्या ठिकाणी झोपली होती त्या 3ऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलकडे जाताना संजय रॉय दिसला। त्यानंतर त्यानं हे कृत्य केलं।